हॅलो एव्हरीवन. आज ठरलं तर मगमध्ये चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये सगळेजण सजावट करत असतात आणि सायली बसलेली असते. सायलीला विमलताई बोलवतात आणि म्हणतात की तुम्हाला पूर्णाजीने बोलवले आहे. पूर्णाजीकडे सायली गेल्यानंतर सायलीला एक दागिना देतात पूर्णाजी आणि म्हणते की हा दागिना तू चोरोटीच्या टाईमला लाव. सायलीला म्हणते की मी लहान होती ना तन्वी, तेव्हा मी अशीच दागिने तिला देत होती. आज तू हा दागिना लाव. तर थांब, तू लावू नको, मीच लावून देते म्हणून ती लावायला लागते. पूर्णाजी सायलीला दागिना लावायला लागते आणि सायलीच्या मनाला असं वाटते की जे मला लहानपणी नाही मिळलं मी आश्रमात असल्यामुळे, ते आता मला सगळं माझं ते प्रेम भरून निघत आहे. आणि जसं पूर्णाजी लावायला लागते तिला दागिना, तेव्हा तिला आठवतं की लहान असताना पण पूर्णाजी दागिना लावत होती असं तिला भास व्हायला लागतो. इकडे सचिन नागराजकडे जेलमध्ये भेटायला येतो आणि सांगतो तुमचा मुलगा मला मिळाला होता, मैपत बाबाकडे आला होता आणि तो खूप रागात होता आणि म्हणत होता की मी त्यांचा सूड उगवणार. सचिनला म्हणतात नागराज तो असाच नाही आलेला आहे, मी त्याला बोलवून घेतलं US मधून. बहुतेक नागराजने स्वतःला मारून घेतलं आणि जेव्हा मुलगा येतो तेव्हा मुलगा विचारतो की पप्पा पप्पा तुम्हाला असं कोणी केलं, पप्पा कोणत्या तुम्हाला पोलिसनी मारलं सांगा. आणि तो पोलिसला म्हणतो की मी तर तुम्हाला पैसे देतो ना बरोबर मंथली, तुम्ही माझ्या पप्पाला कसं मारलं. तर मग नागराज उठून येतो आणि म्हणतो नागराज मला पोलिसांनी नाही मारला आहे, इथल्या 2 कैद्यांनी मारला आहे मला. पप्पा मी परमिशन काढतो, चला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तर नागराज म्हणतो की नाही मला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही, मला सूड उगवायचा आहे सुभेदाराचा. जेव्हा सायली आणि अर्जुनचा सत्यानाश होईल तेव्हाच मला शांती मिळेल असं सचिनला सांगतो नागराज. तर सचिन म्हणतो हो बरं झालं तुमचा मुलगा आला, मी एकटेच काय काय केलं असतं, त्याचा मला आता सपोर्ट मिळेल. पण त्याला महिपत बाबाचा सपोर्ट मिळणार नाही, कारण आता ते महिपत शिकरे राहिलेले नाहीत, ते महिपत बाबा झालेले. नागराज म्हणतात की राहील थोडे दिवस, त्याचं ते भूत उतरणारच आहे एक दिवस, पण मला आता त्याची पण गरज नाही, कारण माझा सिल्लेदार आला आहे सूड उगवायला. इकडे चोरोटीची सगळी फुलांची तयारी, माळा वगैरे लावत असतात. अस्मिता चिडताना दिसते, म्हणजे मनामध्ये चिडताना दिसते अश्विनला. अश्विन विचारतो की काय झालं अस्मिता तुला. अस्मिता सांगते नाही काही नाही झालं म्हणते, मी तयारी करते म्हणते, काही नाही झालं मला. चैतन्य फुलाच्या माळा लावत असतो आणि म्हणतो अरे आम्ही तयारी करत आहो, आम्हाला कोणी काफी तरी पाहिजेल काय. तेवढ्यात विमल ताई कापी घेऊन येतात आणि चैतन्याला म्हणतात आली आली कापी, घ्या कापी, आणि सगळ्यांना कापी देत असतात विमलताई. तेवढ्यामध्ये सुमनताई येतात आणि म्हणतात सुमनताई बघा कोण आलंय तुम्ही. आणि त्या अनोळखी माणसाची एंट्री होते. तोच असतो माणूस, नागराजचा मुलगा राकेश. US असतो आणि तो यांचा बदला घ्यायला आलेला असतो. अस्मिता म्हणते वा छान, मला अजून एक भाऊ आला. कल्पना म्हणते बरं झालास तू आला, सुमनताई तुझी वाट बघत होती. प्रतिमा म्हणते की मला ओळखते का राकेश. राकेश म्हणतो हा ओळखते ना, तुम्हाला फोटोत बघून बघूनच मी मोठा झालो, पण आज तुम्हाला मी प्रत्यक्षात पाहिलं. तो अनोळखी माणूस म्हणतो म्हणजे राकेश, हा हे किती पागल आहे सुभेदार, माझं स्वागत करून राहिले. तो सगळ्यांना गिफ्ट देतो आणि सायलीला म्हणतो सायली तू प्रेग्नेंट आहे ना, मी तुझ्यासाठी पण गिफ्ट आणलेलं आहे. सायली म्हणते मला ते कशाला, त्याची काही गरज नव्हती. तर सुमनताई म्हणतात घे घे, हे तुझ्या बाळासाठी आणलेलं आहे, बाळाचा होणारा काका आहे. सायली म्हणते मला बसून बसून कंटाळा आला, मला पण काम द्या ना. कल्पना म्हणते अरे चोरोटी तुझीच भरायची आहे ना, तुला कशाला काम, तू बस शांतपणे. मग सायलीला ठीक आहे तुला काम पाहिजे ना, तर प्रतिमा आत्या फुलं आणतात, फुलांच्या माळा करा म्हणतात. तर अर्जुन फुलांच्या माळा करतो. माळा करता करता अर्ध्या दांड्याच ठेवतो, फक्त पाकळ्या पाडून टाकतो. तर हसते सायली आणि सगळ्यांना बोलते बघा बघा अर्जुनने कसा केला आहे हार, बघा यांनी कसा केला आहे हार, अशी म्हणते. आणि पटकन तिच्या तोंडातनं निघतं काय रे अर्जुन. सगळे चकित होतात, सगळे बघतात, ही तर आजपर्यंत कधी अशी बोलली नाही आणि साधं नाव पण घेतलं नाही आणि आज कसं बोलून राहिली असं म्हणतात. आणि अर्जुन पण तिच्याकडे बघायला लागतो. तर सायली म्हणते की चुकून निघून गेलं.
सगळेजण म्हणतात चला चला कामाला लागा, पटापट काम करा. हा राकेश म्हणतो मला पण काम द्या. प्रताप म्हणतो की काही गरज नाही, ये तू माझ्याशी गप्पा कर, चल आपण गप्पा करू. सगळं चोरोटी भरतात सगळेच जण. विमल ताईला पण चोरोटी भरायला लावतात आणि सगळेजण एक एक करून गिफ्ट देतात सायलीला. सचिन म्हणतो नागराजला की माझ्याकडे पण एक बाम आहे फोडायला, पण मी अजून त्याची योग्य संधीची वाट बघत आहे. तर नागराज म्हणतो मग कसली वाट बघत आहे, आग लावायची तर फोड ना बाम, एकदाला आग लागली पाहिजे. सचिन म्हणतो त्या योग्य संधी आली तर चांगली मजा येणार, असंच त्याची मजा येणार नाही. ज्या दिवशी सुभेदारांच्या पायाखालची जमीन सरकेल त्याच दिवशी मला शांती मिळेल. चोरोटी भरल्याच्या नंतर सगळे गिफ्ट देतात आणि खूप खुश राहतात. अर्जुन म्हणतो की आता हे सगळी मंडळी माहिती नसून तू मुलगी आहे त्यांची मनामध्ये म्हणतो की एवढे खुश आहेत. जेव्हा यांना माहिती होईल की तू त्यांची मुलगी आहे, सायली त्यांचीच मुलगी आहे म्हणजे तन्वी आहे, तेव्हा तुला किती खुश ठेवतील, किती प्रेम करतील तुझ्यावरती, असं म्हणत अर्जुन मनामध्ये हसतो. हा राकेश सगळं बघत असतो आणि मनामध्ये म्हणतो हसा हसा, सगळ्यात जास्त तुमच्या सायलीवरतीच जीव आहे ना, सायलीच तुमच्या घरातली महत्त्वाची व्यक्ती आहे. एकदा का मी सायलीला संपवलं ना तर सगळं कुटुंबच दुःखामध्ये कोसळेल, असं त्याच्या मनामध्ये भयंकर विचार येत असतो. चला तर बाय, आज एवढंच. ठरलं तर मग मध्ये उद्या नक्कीच भेटू. बाय बाय.